देशभरात गाजलेल्या पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेला सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे पार्थ पवार यांच्याशी जमीन व्यवहारात नाट्यमय वळण लाभले आहे। या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे। रवींद्र तारू याने आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता। पुण्यातील मुंढवा परिसरातील सरकारी मालकीच्या जमीन खरेदी विक्रीचा दस्त बेकायदेशीररित्या नोंदवून विक्रेते आणि खरेदीदारांशी संगनमत करत शासनाची 6 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता। गुन्हा दाखल होताच तारूला तत्काळ निलंबित करण्यात आलं होतं। त्यानंतर तो फरारी होता। अखेर पोलिसांनी त्याला अटक केली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेला रवींद्र तारू सराईत गुन्हेगार नाही, तरी देखील मागील 1 महिन्यापासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता। बावधन पोलिसांनी 2 विशेष पथकं त्याच्या मागावर ठेवली होती। आज पहाटे 5 वाजता भोरमधील त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं। किरकोळ शरीरयष्टी असलेला रवींद्र तारूचे शिक्षण केवळ 12वी पर्यंतच झाले आहे। त्याला इंग्रजी वाचता किंवा लिहिता येत नाही। मात्र शासकीय सेवेत त्याची पदोन्नती होत गेली आणि तो सहदुय्यम निबंधक पदापर्यंत पोहोचला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र तारू व्यसनाधीन आहे। व्यसनापोटी त्याने अनेकांकडून कर्ज घेतल्यानं तो कर्जबाजारी होता। अशा या व्यक्तीकडे कोट्यवधींचे जमीन खरेदी विक्री व्यवहाराचे दस्त नोंदवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम होते। दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून महसूल विभागाने त्याला सहदुय्यम निबंधकाचे काम का दिले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे। राज्यभर गाजलेल्या जमीन घोटाळा प्रकरणातील दस्त इंग्रजीत होता। रवींद्र तारू याने तो न वाचताच स्टॅम्प ड्युटीची रक्कम भरून घेतली होती का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। संबंधित जमिनीचा दस्त नोंदवताना त्याला लेटर ऑफ इंटेंट किंवा संपूर्ण कागदपत्रांची माहिती दिली गेली नव्हती का? किंवा दस्त नोंदवण्यासाठी त्याच्यावर कुणाचा दबाव होता का? किंवा त्याला कुणी फोन करून लेखी किंवा तोंडी आदेश दिले होते का? संबंधित जमीन खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीची लेखी किंवा तोंडी माहिती त्याने वरिष्ठांना दिली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तारू याच्या चौकशीतून अपेक्षित आहेत। रवींद्र तारू याच्या अटकेमुळे या प्रकरणाची व्याप्ती देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे।